दादू काय बघतस, मग चॅनल सबस्क्राईब कर। तर फायनली मित्रांनो आम्ही आई एकरच्या कृपेने आतमध्ये इथे मंदिरात आलोय आणि इथे स्पेशल एंट्री आम्हाला दादांच्या मुळे भेटलेली आहे। एकविरा माते की गौतमी पाटील बघितली असेल तुम्ही, तुम्हाला ज्योती पाटील बघायच्या का आगरी गोल्यांची या माझ्यासोबत। हे बघ टोपली भरून आणला प्रत्येक महोत्सव आम्ही जायला निघायला पाहत होतो कसं टोपला भरून आणलेले आवरे टोपला भरून कंप्लेंट आणल्या माशावरून काय टोपला माशाचे आणले टोपला शेंगा शिंगा नानकरशा। नमस्कार मित्रांनो, तर आपल्या या ज्योती पाटील ब्लॉगच्या तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते। मित्रांनो, आज मी चालली आहे भिवंडी आगरी महोत्सवला आणि भिवंडी आगरी महोत्सवला मी पहिलाच वर्ष चालली आहे आणि आपल्याला तिथे बोलवलंय तर जायला तर लागेलच ना। सगळे महोत्सव बघितले पण या महोत्सवाची खास या वर्षीची खासियत अशी आहे का इथे आई एकविरेचं मंदिरची स्थापना केलेली आहे आणि भरपूर प्रकारे मी काहींच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं आहे। तर आपली जी आगरी कोळी संस्कृती आहे, जुनी संस्कृती आहे, ती याच्यात दाखवली आहे। तर चला, यावर्षी मी चालले, पहिलाच वर्ष आहे आपल्या या चॅनलमध्ये भिवंडी महोत्सवचा। तर तुम्हाला बघायचं आहे, शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं। आणि हां, जर तुम्ही नवीन सबस्क्रायबर असेल आणि जर तुम्ही अचानकपणे माझी व्हिडिओ बघितली असेल तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण निघूया भिवंडीला आगरी महोत्सवला। तर चला चाललोय महोत्सवला। इकडे या ना हो, माझ्या नवऱ्याला 10 वेळा बोलवायला लागतं। यो स्पेशल टी शर्ट मी घेतलेला ना, आज किती दिवसांनी त्याने घातलाय, किती दिवस घालत होते। चला या, थँक्यू बोलवल्याबद्दल। आता ब्लॉग चालू आहे। नितेश पाटील यांनी आपल्याला इथे बोलवलेलं आहे, तर दादा थँक्यू। नंतर बोलताना टाइम भेटणार की नाही माहिती नाही, तर आपण आतमध्ये जाऊया। तर मित्रांनो, आगरी महोत्सव, भिवंडीचा आगरी महोत्सवची सर्वात मोठी खास बात म्हणजे हे आपलं एकविरायचं कारल्याचं मंदिर आहे, जिथे आम्ही आता वरती चढतोय। याची प्रतिमा इथे बनवली आहे आणि ही प्रतिमा दुसरं तिसरं कोणी नाही तर नितेश पाटील यांनी बनवली आहे। चला मित्रांनो, यावरती मी तुम्हाला दाखवते मंदिर कसं आहे, आतमध्ये कसं आहे हे पण तुम्हाला दाखवते। तर इकडे बघा, मंदिराची हुबेहूब प्रतिमा केलेली आहे आणि हे सगळं करण्यासाठी 1 महिना गेला आहे। हे आहेत नितेश पाटील, ज्यांनी हे मंदिर बनवलेलं आहे आणि ते आम्हाला सांगतात की किती दिवस लागले बनवण्यासाठी, किती मेहनत होती आणि या मेहनतीला एक सॅल्यूट झालाच पाहिजे। आई एकविराचा त्यांना साथ आहे, तसंच म्हणून यांनी सजावट केली आणि आपल्या सगळ्यांना कारल्याचं मंदिर आपल्याला भिवंडी महोत्सवात बघायला मिळतंय। त्यानंतर ते बोलले, चला तुम्हाला मी लाईव्ह दर्शन देतो, आतमध्ये या। मी बांधलंय म्हणून ते आम्हाला आतमध्ये घेऊन गेले आणि तिकडे बघा तुम्ही मित्रांनो, तर फायनली मित्रांनो आम्ही आई एकरच्या कृपेने आतमध्ये इथे मंदिरात आलोय आणि इथे स्पेशल एंट्री आम्हाला दादांच्या मुळे भेटलेली आहे। एकविरा माते की जय। झाला असेल तर चला थांबलेत तर आपल्या आगरी कोळी समाजातल्या आता जाम मोठ्या पक्के बिल्डिंग झाल्यात ना, आता कोणत्या इथे शेणाचं सारवलेलं घर भेटणार नाही आणि मला पण नाही शेण सारवतात, कशाला काय सांगू। तर ऐकलं ताई जरा सांगा मग कसं काय तुमच्या घरी आम्ही आलो, काय आमचं पाहुणचार काय करा तुम्ही। मोठा पण आहे, मोठ्या मध्ये गाई पण आहेत, इकडे गोठा आहे, गोठ्यामध्ये बैल ठेवलेले आहेत, भारी वाटतं एकदम। या घरात जुन्या आठवणी आपल्याला बघायला भेटतील या घरामध्ये। लवकर माझ्यासोबत काहीतरी दाखवते। नमस्कार, आणि भाकरी ही आपली चूल आणि आपली परंपरा
चुलीवर जेवण करणं म्हणजे कठीणच आहे. आहेच काय कुठे आता मोस्टली आता जेवढे पण आहेत त्यांनी टेरेसवरती चुली बांधल्या, पण चुलीवरती जेव्हा भाग लागतं की नाही हो. आणि त्या भाकरी करतात, कधीपासून भाकरी करतात, खरंच भाकरी बनायला घेतल्यात तुम्ही बघा. एवढा म्हणजे आहेच माणसं वाड्यावरती त्यांना जेवण्यासाठी. अच्छा, पण महोत्सव मध्ये पहिला हा महोत्सव म्हणजे ते सगळं लाईव्ह आहे. आपण मंदिर बघितलं, आता हे आपलं जुनं घर बघितलं. तसे देवांचे फोटो दाखव तिकडे. देवाच्या फोटोला हार घातलेले आहेत, चुलीवर जेवण चालू आहे, पितळेची भांडी आहेत. ही अशीच असायच्या पहिले मालन. आता नवीन आल्यात पद्धती, पण पहिल्याची सोय ही अशीच असायची बघा. डबे बघा, ते डबे खूप सुंदर असं. त्याला त्याच्यात घेतले काय, चण्याची डाळ. चण्याची डाळ बनायला घेतले, कोबीचं कान पण घेतले. तर बरं वाटतं तुम्हाला भेटून. असंच काय, तुमचं नाव काय? सुनंदा. आणि तुमचं? दुर्गा. तर यांचं घर खूप सुंदर आहे. आम्हाला जुन्या घराची आठवण करून दिली यांच्या घराच्यामुळे. चला हे जमा. तर इकडे गोंधळचं आहे आपलं. लग्न झाल्यावर गोंधळ घातला जातो. माझा पण घातलेला, तुमचा घातलेला का माहिती नाही. गोंधळी आहेत आपले, खरखरचे गोंधळी आहेत ते. खरखरचे आहेत ना? जेजुरीचेच आहेत. अरे वा, मस्त. जेजुरीचेच गोंधळी आपल्याला इथे दर्शन भेटलं नाही. मस्त वाटलं भेटून तुम्हाला. आता या वारलीच्या चित्रांच्या जागेवरती स्टायलिश लादे आलेले आहेत जी लोक लावतात, पण पहिले हे असं होतं. बघा हे लोहारचं आहे, गरम करून झाल्याच्या नंतर तुम्ही पण घरी करा माझा. तर यो कोणी घेतले करायला पाहिजे फाटी तोऱ्याला जी लगीन मोरतात त्यांच्यासाठी पण पाणी मोरायला पाहिजे ना बाबा. मोरांची लगीन होऊन देत नाहीत ना, काही पण सांगतात, तर त्यांच्यासाठी पण ठेवली आम्ही. कुठली तू? मी अंबरला. बैल ते बैल आहेत, मला नाव नाही माहिती त्यांचं, पण खूप मस्त सुंदर एकदम. आणि इथे ईट भट्टी पण आहे बघा, बांधून ठेवले ना बाधी इथे करायला असते. मित्रांनो मी तर पहिल्यांदा भट्टी बघितले, म्हणजे अशी जाताना बघता आपण गाडीतनं जाताना भट्टी लागलेली आहे, पण ही अशीच लागते ही मी पहिल्यांदा बघितली. आणि हे सगळं कुठे बघायला भेटणार तर एकमेव महोत्सव म्हणजे आगरी महोत्सव भिवंडीचा. दुसरे तुम्हाला असं लाईव्ह लावलेली आहे शेती. मला वाटतं किती दिवस लावली असेल त्यांनी अगोदरच.
महोत्सव संपला तर 2 दिवस बाकी आहेत. कांदे आले असतील, जे पण आहे सहकारी इथं मंडळी आणि कांदे ताजे कांदे घेऊन जायत ना. मिरचीची झाडं आहेत, कोबी आहे ना, कोबी आहे, वांग्याचं रोप लावलेलं आहे. म्हणजे इथे टॅमॅटो, मेथी, पूर्ण लाईव्ह शेती आपल्याला जी बघायला भेटते ती पूर्ण इथं बघायला भेटते. गौतमी पाटील बघितली असेल तुम्ही, तुम्हाला ज्योती पाटील बघायचे का आगरी कोल्यांची, या माझ्यासोबत. तर आपली आगरी कोल्यांची म्हणजे मला प्राऊड फील होतं का मी आगरी कोळी सांगण्यामध्ये, आणि मच्छी विकण्यात पण मी प्राऊड फील करते, कारण आम्ही आहोत आगरी कोळी. मी मशाला जाऊन आलो, पक्का ऊन आहे, पुरी काली पडलो मी, पण आणून तू नव्हती गेलेली ना, मग तू इथंच घ्या आता. आणि फर्स्ट नंबर आणि डोंबिवलीमध्ये मला अवॉर्ड दिलेला आहे. या क्वालिटीच्या बद्दल अवॉर्ड दिलेला मंदा पाटील यांचा स्टॉल आहे. यांना डोंबिवली महोत्सवमध्ये अवॉर्ड दिला होता. आपल्या इथं भिवंडी महोत्सवाला भेटला पाहिजे, कारण त्यांचा स्टॉल एकदम आणि ते बघा मथुर बैल आहे, सोना बैल आहे आपला. सोन्या बाजूला इकडे बघा, सोन्यामध्ये 2 पाटे आहेत, म्हणजे विजयी ताईंचाच होईल. चला आपण पुढे जाऊ. आता तुम्हाला सांगायचं झालं पण आम्हाला हिंदीत बोलायला लागला, चालेल का? दादूस कौशी बोलायला पाहिजे होतं. दादूस, आपण महाराष्ट्रात राहतो ना, हिंदी बोलण्यापेक्षा आपली मराठी भाषा, तुम्हाला आगरी बोली नाही जमत, तुम्ही मराठी बोलू शकता. आम्हाला आमच्या भाषेवरती, आमच्या जातीवरती एवढा गर्व आहे ना, म्हणून आम्ही पोशाख घालून सगळीकडे जातो आणि प्राऊड फील होता आम्हाला आगरी बोली असल्याचा. तुम्ही म्हणजे आमची डिश खाल्ल्या का? मच्छी फिश कशी वाटली? आपण देखील मंगलावर करू शकतो हे आणि सिद्ध केलेलं आहे. सर्व कलाकारांचं पुढेच एकदा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. ती ओळखीची आहे माझी, त्याच्याकडे मी येतो, म्हणजे तिचा कुठेही काय मराठी भाषा पण येते आणि आपली भाषा पण येते, आणि महाराष्ट्रात राहिलं तर आली पाहिजे की नाही. कसं वाटलं आम्हाला? कोकणी यांचं लव्ह मॅरेज, आदरणीय सर्व ही कोकणी आणि हरियाणा झालं, संपलं, कल्याण झालं. साहेब एक फोटो घ्या. पाटील फॅमिली तर सोनाल्या गावातलीच आहे पाटील फॅमिली, आणि आपल्या आगरी लोकांचा स्टॉल आहे. म्हणजे असं नाही का एकाचं दाखवलं पाहिजे, प्रत्येक जणांचं आम्ही दाखवतो. दालमुंडी पण आहे, दालमुंडी, चिकन, बोंबील, सगळ्यात फेवरेट मासा काला, जितारी. ठीक आहे. तर काला मासा आहे, ही लाल भाकरी ना, ही आपली तांदळाची भाकरी असतं, रात्याची भाकरी बोलतात. सोबत मेकअपचं सामान. म्हणजे आता तुला सांगू का मी क झाले आपल्यासारखं नाही. आता आपल्या बायका झाल्यात किचन मध्ये हुशार आहेत जेवण बनवतात, त्या मेकअप आर्टिस्ट पण बनल्यात, म्हणून इथं मेकअपचं सामान पण ठेवले लगेच. म्हणजे एक साईडला मेकअप करा आणि एक साईडला जेवण करा. धन्यवाद. चला पुढे जाऊया आपण. यानंतर शिवसेना आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कुठे व्यासपीठावर यावं. आणू बर्फाचं नाही, ताजा आहे, ताजा. चौऱ्याला येऊ 1500चा आहे. तुम्ही किंमत तो जाऊ नका गाईस, खाण्यावर एकदा खाल्ला तर तुम्ही खुश होईल. 1500 विसरून जाल. कृपया विनंती असेल चिंच भिवंडी आगरी महोत्सवाच्या वतीनं होतं स्वागत.
सुस्वागतम करतोय की आदरणीय शिवश्री राज पाटील कोकण विभागीय अध्यक्ष यांचं आपण स्वागत करायचं आहे. शेतकरी संघटना, त्यानंतर नरेंद्र विलास गोराणकर शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण आपण पुढे यायचं आहे. ओम मुकादम भाऊंना विनंती असेल आपण त्यांचं स्वागत. तर आम्हाला या टोप्या दिल्यात, आम्ही या घालून आलेलो आणि आता आम्हाला सांगितलं या घालण्यासाठी. ताणू घालून घे तू इथे. भिवंडी आग्री महोत्सव 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच सेजल पाटील आणि धन्यवाद. आदित्यनी जोरदार टाळ्या सर्व कलाकारांसाठी. गाईज आपण भरपूर ब्लॉग मध्ये जातो. दादा तुम्ही बोललात काँग्रेशन मध्ये 2 शब्द मला तुम्हाला आता बोलायचं आहे. मी प्रत्येक ठिकाणी आम्ही महोत्सवला जातो. डोंबिवली असू दे, भरपूर महोत्सव मध्ये बदलापूर आम्ही सगळे फेमस आहोत दोघी जणी जोडी. आपण पाहतात भिवंडी आग्री महोत्सव पर्व दापोडे गावातील सर्व कलावंत महिला कलावंत पाहतात. महादेवी महिला मंडळ मंगलावर ग्रुप दापोडे भिवंडी सादर करताना स्पर्धेतील अतिशय सुंदर मंगलावर नृत्य. एकमेव असा महोत्सव आहे जिथे सगळं आपल्या लाईव्ह जुन्या गोष्टी बघायला आणि अर्थातच ज्या जुन्या गोष्टी त्या बघायला भेटलेल्या आहेत. सो कामिनी दुर्वण पाटील मॅडम या उपाध्यक्ष देखील आहेत आणि अतिशय मोठा महिला मंडळ दापोडे गावातून बिलॉंग करतात. आज याच महिला मंडळाचा हात आपण पाहूया मंगलावर स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर आवाजामुळे आपला थोडासा मिस्टेक होत आहे, पण माझ्या आवाजाला गरज नाही मला. सोपे व्हीआयपी साठी अध्यक्ष एवढी भारी दिसते ना, मला जाम आवडले. तर हा एकमेव असा महोत्सव आहे, खरी बात आहे. काही ते सगळं लाईव्ह आहे, म्हणजे आपल्याला ज्या जुन्या गोष्टी तुम्ही दाखवल्यात ना त्या खूप चांगल्या आहेत, ज्या आता सगळे लोक विसरून गेले. त्यासाठी हा महोत्सव आहे आणि एकमेव असा महोत्सव हा झालेला आहे. देशकर दादा काय म्हणणं आहे तुमच्या याच्यावरती? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. एकमेव महोत्सव आहे जे लाईव्ह आहे आणि घ्या घ्या सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा हा आग्री महोत्सव आहे. तर आग्री कोली भिवंडी महोत्सव एकमेव असा जाम भारी आणि सगळ्यांनी या आमच्या महोत्सवाला भेट देण्यासाठी. नक्कीच आता फक्त 2 दिवस बाकी राहिले, सोमवार पर्यंत आहे. नक्की या तुम्ही, या नाही पुढच्या वर्षी तरी या, पण या नक्की भेट द्या. कारण आपला ब्लॉग कधी पडेल माहिती आहे, पुढच्या वर्षी नक्की या तुम्ही. तिच्याशी जमू नाही. ताई 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 माझी पण जोडी बदला ना, माझं पण तिच्याशी जमत नाही. वा, जमत नाही जमत नाही जमत नाही. बघितलं का मंडळी, आपला प्रॉब्लेम काय आहे? आपल्या समाजाजवळ सर्व आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, पण एकच गोष्ट नाही, ती म्हणजे एकमेकांशी जमत नाही. आदिवी महिला मंडळ दापोडेचा आपण पाहू शकता. मंडळ नक्कीच पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेल्या मंगलावरचे आमचे सौजन्य प्रायोजिक आहेत. सन्माननीय विश्वजित पटेल साहेब आपल्याला शुभेच्छा देत आहेत. भाग घेतलेल्या बॉडी बिल्डर स्पर्धेचे विजेते आणि आमच्या रील स्टार अनुराधा पाटील, ज्योती पाटील, PM हात्रे यांचं होत आहे भिवंडी आग्री महोत्सव 2025 मध्ये स्वागत आणि सन्मान. ज्ञानेश्वरजी म्हात्रे, चिराग पाटील. माझा आवाज
ऐकलंच पाहिजे, आहे की नाही? मग जरा तुमचा पण आवाज मला ऐकायला आला पाहिजे. भिवंडीकर काय आवाज आहे की नाही? एकविरा माता की जय. अरे आपणच जय बोलतो, आपणच जाऊ शायले इकडे आणि पावले स्टॉल लावले तर बोलायचा एकविरा माता की जय. मस्त, खूप भारी वाटलं मला इथे येऊन. आणि आमचे सगळे रील स्टार परत सगळे दादा आहेत आणि आमची माणसं आहेत आणि आपण तुम्ही जे पण ते पण आमचीच माणसं आहेत. पण मला सांगायचं प्रत्येक माणसाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो की नाही? तर या कार्यक्रमात पण काही महिला आहेत ज्या मला खाली भेटल्यात. मी त्यांना प्लीज स्टेजवर बोलवते. ताई 2 मिनिटं यावरती या, लवकर पटकन. आणि थोडं एक आपला आम्ही आज आगरी कोळी बांधव इथे सगळी जमलोय. मराठी माणूस इकडे उभा आहे तर एक गाणं लावा दादा, होऊन जाऊ दे. दादा तुम्ही पण याच गाण्यावरती या, एक मस्त एक छोटासा डान्स होऊन जाऊ दे. नक्की नक्की. जेस मंडळी फक्त लेडीज सगळे ठीक आहे. आम्ही आगरी कोळी कशात कमी नाव. सुखली सोन्याची रे सुखली सोन्याची अशी बाळाला वंदाची सुखली सोन्याची हे बघ. माध्यमांचे स्पॉन्सर, समर्पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष, होम मिनिस्टर वैदी साहेब, साडीचे डायरेक्टर सचिन अंतिबाग आणि रोहिणी अंतिबाग सर्वांना विनंती असते आपण इकडे बोलूया. पहिल्यांदा मी हिला भेटले आणि आता इकडे आले आम्ही. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रजिस्टर भेटला होती काय आणि भेटलं? सन्माननीय प्रियंका चौधरीच्या वतीने आपल्या या सगळ्यांना कॅश 5,000 रुपयाचं बक्षीस देखील दिलं जाणार आहे. नक्कीच, तुझा स्वभाव खूप आवडला, खूप छान आहे. दिलीप पाटील, ज्ञानेश्वर पाटील सर्वांकडे आज करून देखील 1,000 रुपयाचं रोख पारितोषिक माझ्या ब्लॉग मध्ये पहिल्यांदा आयोजित केलेल्या या भव्य व्यासपीठावर मंगलागौरचा हा अतिशय सुंदर कार्यक्रम संपन्न होत आहे. आणि वैदी साहेबांच्या माध्यमातून पहिला मंगलागौर श्रावण महिन्यात आपण वाटिक हॉटेलमध्ये केला. भिवंडीमध्ये हा दुसरा प्रयोग अतिशय सुंदर विष्णूभाऊंच्या संकल्पनेत होताने ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून देखील बक्षीस आहे आणि दिलीप पाटील यांच्याकडून देखील बक्षीस आहे. सिंगर आहेस ना, बोल मग जरा काहीतरी. अगं बाई लाजतोय काय? साधना मात्रे वहिनीला विनंती असते आपण व्यासपीठावर या. साधना मात्रे वहिनी लवकर या. खासियत अशी आहे की जे मंदिर आपण बघितलं दादानीच बनवलं, 1 महिना झाला. आणि आपलं खरं जे आईचं मंदिर आहे एकविरेचं, तिथे पण ते ऋषीभाऊंना विनंती असते सजावट जत्रेच्या दिवशी किंवा पालखीच्या दिवशी सजावट करण्याचं काम दादाचं असतं. जोरदार टाळ्या आपले प्रायोजक सचिन अंतिबाग आणि त्यांच्या सभागवती रोहिणी अंतिबाग आपल्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. वहिनीला विनंती असेल पर्यावरण रील देखील तुम्ही खूप छान बनवली. महोत्सवाची वहिनी 2 लाखापेक्षा जास्त व्ह्यूअर्स प्राप्त झाले आणि आपण देखील अनेक स्पर्धेच्या या स्पर्धेच्या माध्यमातून बक्षीस दिलं. रील स्टार साठी 25,000 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांनी आयोजित केलेलं आहे. दोन्ही दाम्पत्यांचा मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. पुढील एक सांस्कृतिक कार्यक्रम नक्कीच
मंगलमोत्सव कार्यक्रम सादर करण्यासाठी सारंगाव महिला मंडळ धंधा हुआ क्या आपका? कुछ नहीं होएगा होएगा, टेंशन नहीं लेने का। मेहनती मुलगा गपचूप गपचूप खातोय। कुठून घेतला तुम्ही? मोमोज आम्ही चालतो मेहनती कलाकार नाही घे 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 12 वाजलेत आणि प्रथमेश 12 वाजता वाट बघतो 12 वाजल्याने याचा उपास 12 वाजून झालेत म्हणून खाता 5 मिनिटं थांबलेलो इथं उद्या जाम भारी पडते आणि मोमोज केलेत नॉनव्हेजचे मोमोज आहे खाऊन बघतो आम्ही एवढं नाटक कोण अगं खा बाय खा आम्ही कोणत्याच महोत्सव मध्ये खात नाही वालाच्या तुरीच्या शिंगा हे बघ टोपली भरून आणतात प्रत्येक महोत्सव आम्ही जायला निघायला बंद होतो कसं टोपला भरून आणलेले आवरे टोपला भरून कापले आणले माशावरून काय टोपला माशाचे आणले टोपला शेंगा शिंगा नानकरशा तर आता आम्ही खाऊन जाणार एक कुठली तरी डिश तुमच्यातली मस्त गरम गरम काय तर गाईस पहिलाच महोत्सव आहे जिथे आम्ही शांतीने आज खायला बसणार आहोत तर प्रत्येक ठिकाणी फक्त काम करायचं आणि निघायचं तर इकडे आणू बसले आणि इथे आमचे मिस्टर पण आहेत आई एकविराचा जो मंदाताईचा स्टॉल आहे त्या स्टॉलवरती आम्ही पहिल्यांदाच महोत्सवमध्ये बसलो ना आणू खाण्यासाठी कारण हा महोत्सव उशिरापर्यंत चालू आहे म्हणून आम्हाला जेवायला टाइम भेटला नाही तर आम्ही 12 वाजेपर्यंत आमचं टायमिंग निघून जातो आणि हा बरोबर ती बोली कारण सगळे बाकीचे महोत्सव लवकर संपतात पण हा महोत्सव 1 पर्यंत चालू असतो म्हणून भेटला आता सध्या इथे आपण आम्ही काय डिश दिले चिकन आहे आणि याच्यामध्ये कोळीवाडा आहे आणि प्रॉन्स आहे अच्छा तर चिकन कोळीवाडा आहे हा हे काय कोलंबी आहे अच्छा ही कोलंबी आहे टेस्ट करून बघूया आपण कशी आहे आणि दुसरी एकच नंबर भारी चिकन आणि मस्त गरम गरम वडे पाठवलेत आम्हाला खायला आणि इथे आहे आपली कोळीवाडा आणि या वालाच्या शिंगा सोबत कसं आहे आपण जातोय 12:15 वाजलेले आहेत पावली सपाट करायचं कसं आहे हो चांगला आहे का मस्त आहे ऍक्च्युली कोलंबीचा हा पीस आहे ना मी फक्त वालाची शिंगा खाल्ल्यात तर ही दोघं जोडप्याने आणि माझ्या नवऱ्यानी पुरा सपाट केले बघा ताट पुरा सपाट करून टाकलेला आहे एक नंबर खाण्यामध्ये अनुरोध आहे मी फक्त एवढा शेंगाच खाल्ल्यात बस मी घेतला पण नसतं मी ज्यूस पिला असता आणि घरी गेलो असतो यांच्या मला जेवायला घेतला तर यांना जेवायला लागतो पहिलाच वर्ष आम्ही जेवतोय महोत्सव मध्ये आता आल्यावर नुसते धावपळ 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 करत निघतो पण जेवलं भारी वाटला माझं कसं असतं जेवायला नाही म्हटलं चालत कोल्ड्रिंक खायची मी घरी भाजी बनवले येतं का जेवायला 12 वाजल्यामुळे इथे आम्ही मस्त की ताव मारलाय सपाट करून टाकलाय सगळ्यांना भाऊनी घेतले लिंबू पिळायला पाण्यात लिंबू विषय काय आहे नाही नाही तुम्ही नक्की काय पाहिजे तुम्हाला कसली आठवण आले लिंबू कशात पिळताय खरं सांगा ओ कशात लिंबू पिळता सांगा काय आठवण आले का तुम्हाला काय पाहिजे का उतराला का पण लोक दुसरा लिंबू तुम्ही पाण्यामध्ये लिंबू पिळता काय हा इथं माझ्या नवऱ्या पण घेतले पाणी प्यायला लिंबू आणि पिल्लाच पाहिजे जरा आपले पण उतरेल जरा आणू नजर सगळ्यांच्या आता नजर लागते ना ती नजरा उतरतील तर आम्ही पण आता मस्त की निघतो जेवलोय मस्त की पोट भरून आणि सगळ्यांनी लिंबू पाणी पिऊन घेतो पाण्यात लिंबू टाकलाय उतरावी म्हणून हा भाऊंचं असं म्हणणं आहे आपण जेवलो
हा मगाशी इथे काही लोक जेवून गेली ना, त्याने अर्ध जेवण तसंच टाकून गेलं. पूर्ण म्हणजे वेस्टच घालवतात. मी बोलली पण कशाला तुम्ही टाकता. अर्धी डिश तर कलेजीची होती वाटतं, ती कलेजी घेतलेली खायला आणि लगेच तशी टाकून दिली. पण आम्ही नाही, आम्ही पूर्ण सपाट करेपर्यंत निघतोय. म्हणजे नाही खायचं तर इथे गरीब लोक आहेत, जे मी तुम्हाला लास्ट टाइम व्हिडिओत पण बोलली होती मशाला. तर जर तुम्हाला नसेल जेवण जात तर ते जेवण तुम्ही वेस्टच टाकण्यापेक्षा आहेत गरीब लोक, त्यांना द्या. पण ते लोक टाकून गेले. मी खरं तर त्यांची व्हिडिओ काढून दाखवायला पाहिजे होती. त्या वाटत शेंगा घेतल्या खायला. चला गाईज, आता जेवून आम्ही लगेच निघतो. आता बस झालं, घरी पोहोचायला 12 वाजून गेले इथेच. ब्लॉग बघतो तुम्ही? अय्या मस्त मस्त. तर तुम्हाला हे आहेत बघा मावा कुल्फी. अच्छा, आपल्या ह्याच्यात आहे तुम्ही. मग आईस्क्रीमचं कसं काय? म्हणजे तुम्ही आपल्या समाजाचे आहात? बाबा खरंच तुम्हाला मानलं मी नाही हा का, फक्त जेवणाचं. हे बघा मित्रांनो, इथे यांचा जो स्टॉल आहे पण फक्त जेवणाचंच नाही, तर याने आईस्क्रीमचा पण घेतलेला आहे. म्हणजे भैया लोकांना कामं देवाची नाही, आपणच करायचा. जाम भारी आईस्क्रीम, जाम भारी होती. एक टेस्ट बघते बाबा तुम्ही. बघा माझं किती प्रेम आहे, पण नवराच घेत नाही. सांगतो देतो तरी घेत नाही. आणू कशी आईस्क्रीम? कधी वाचली? घरी न्यायची आहे कधी? ही काय घरी न्यायची वस्तू आहे का? तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपला भिवंडी आगरी महोत्सवचा व्लॉग मी इथेच संपवते. अनुराधा आता जरा टेन्शन मध्ये आहे आणि माझी पण तब्येत ठीक नाहीये. घसा बसलाय माझा, सर्दी झाले, तरी सुद्धा मी आईस्क्रीम खाते. आता घरी गेला, उद्या तर जामच आजारी पडल. आताच आवाज चेंज झाले माझा, बोलून बोलून जाम बोललो आणि तरी ही आईस्क्रीम खाते. म्हणजे अजून मला आजारी पडायचं आहे. चला गाईस, तुमच्या आशीर्वादाचे तर मी आजारी अजिबात नाही पडणार. नक्कीच पडेल, तर नाही पडणार. चला बाय. अशाच प्रकारे व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा. आणि खूप छान वाटलं मला भिवंडी महोत्सवमध्ये येऊन. खूप काही गोष्टी बघायला भेटल्या, खूप साऱ्या लोकांसोबत ओळख झाली, नवीन लोकांसोबत. तर पुढच्या वर्षी पण आपण नक्की आणि आपल्याला नक्की बोलवणार. एवढा तरी विश्वास झालेला आहे का आपल्याला बोलवणारच. आणि आपले व्लॉग सगळ्यांना आवडतं, सगळे आवर्जून बघतात, त्यासाठी खूप सगळ्यांचा धन्यवाद. चला मित्रांनो, बाय. काळजी घ्या. आणि तुमच्या घरी पण काय असेल तर ज्योतिताईला नक्की बोला. ज्योतिताई नक्की येईल तुमच्या घरी ब्लॉग काढण्यासाठी. बाय.